शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नॉर्मल जीवामृतामध्ये एक असा घटक वापरणार आहोत ज्यामुळे इथून पुढे तुमच्या पिकावर कधीच बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव पाहायला मिळणार नाही. आपल्याला जीवामृताचा डबल बेनिफिट मिळणार आहे हा घटक वापरल्यामुळे, आणि ड्रिपद्वारे एकदम क्लिअर जाणार आहे आपलं हे मिश्रण. त्यासाठी व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तुम्ही शेवटपर्यंत बघा. राम राम शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे कृषी मित्र आनंद या युट्यूब चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, झिरो बजेट नैसर्गिक शेतीच्या व्हिडिओ सिरीजमध्ये आज आपण एक नवीन व्हिडिओ पाहणार आहोत. तर जसं जसं शेतकरी मित्रांनो थंडीचा प्रादुर्भाव वाढत आहे, धुक्याचं प्रमाण वाढत आहे, ढगाळ वातावरणातील अचानक होणारे बदल यामुळे जो आपला मातीतून बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आहे तो खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामध्ये मग भुरी असेल, ज्याला पावडर मिल्ड्यू म्हणतो, डाउनी मिल्ड्यू असेल किंवा मग करपा असेल, वेगवेगळ्या पिकांना यापासून भरपूर जास्त प्रमाणात हानी पोहोचत आहे. मग त्यामध्ये तुमचं टोमॅटो आहे, खरबूज आहे, टरबूज आहे, कांदा आहे, मिरची आहे किंवा इतर पिकं आहेत तुमचे जास्त प्रमाणामध्ये घेतले जाणारे ऊस असेल त्यामध्ये. तर हा आपण जो बुरशीचा अटॅक आहे, तर मुख्यतः आपण जे नैसर्गिक शेतीला वरदान ठरलेलं आहे ते जीवामृत आपण बनवत असतो. परंतु या जीवामृतामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक घटक असा टाकणार आहोत ज्यामुळे हा जो मातीतील बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आहे तो पूर्णपणे नियंत्रित आपल्याला करता येणार आहे. आणि हा घटक आपण जीवामृतामध्ये टाकल्यामुळे त्याची संख्याही आपल्याला त्याची पॉवर जी आहे ती 10 पट 15 पट आपल्याला त्याची पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा घटक जीवामृतामध्ये टाकून नेमकं हे जीवामृत बनवायचं कसं, याला बनवण्याची योग्य पद्धत, हा घटक नेमका काय काम करतो, त्यानंतर याला वापरायचं प्रमाण, पिकाला कोणत्या अवस्थेत द्यायला पाहिजे आणि किती दिवसाच्या अंतराने द्यायला पाहिजे, या सर्व प्रश्नांची उत्तर आपण ह्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, आपण शेवटपर्यंत पाहावा. शेतकरी मित्रांनो, आपण व्हिडिओला लगेच सुरू करूयात. तर सर्वात पहिले आपण साहित्य पाहूयात. तर जीवामृतासाठी जे नॉर्मल लागणार साहित्य ते तर आपल्याला लागणारच आहे. आता तुम्ही बघू शकता साहित्यामध्ये मी आता सर्वात पहिल्यांदा जीवामृतासाठी जे लागणार साहित्य त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात आपण 2 किलो जो गुळ आहे, नैसर्गिक गुळ, त्याचं पाणी या बकेटीमध्ये घेतलेलं आहे. 2 किलो गुळाचं आपण पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर दुसरा घटक जो आहे तो म्हणजे आपलं देशी गायचं किंवा गावरान गायचं शेण आहे. आता मी मागील 1 वर्षापासून जीवामृत बनवतो, केळी पिकासाठी वापरतो. तर ड्रिपद्वारे वापरत असतो मी सारखं. त्यासाठी मी याचं शेणाचं पूर्णपणे गटुडं बांधून घेतलेलं आहे आणि पूर्णपणे पॅक असं दोरीच्या साह्याने हे बांधलेलं आहे, जेणेकरून थोडासा सुद्धा कण त्यातून बाहेर येणार नाही आणि ड्रिपला सोडताना आपल्याला त्रास होणार नाही. ते एक आपल्याला 10 किलो शेण आपण इथं पूर्णपणे ड्रिपद्वारे सोडण्यासाठी आपण घेतलेला आहे. त्यानंतर जीवामृतासाठी जो लागणारा घटक आहे तो म्हणजे तुम्ही इथं बघू शकतात आपण पीठ घेतलेलं आहे डाळीचं. आता हे जे शेतकरी मित्रांनो हे जे प्रत्येक घटक आहेत या घटकाचे काय फायदे तर हे आपण पुढे 1 मिनिटात पाहणारच आहोत. त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे पूर्ण जो हा ड्रम इथं तुम्हाला साईडला ड्रम दिसतोय, या पूर्ण ड्रम मध्ये आपलं गावरान गायचं गोमूत्र सकाळ सकाळी एका ठराविक वेळेमध्ये मी धरण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून हा ड्रम काय माझा पूर्णच भरलेला असतो. ते असं गोमूत्र आपण 10 लिटर घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जो ह्या व्हिडिओचं प्रमुख आकर्षण असलेला घटक आहे तो घटक म्हणजे हे बुरशीजन्य जैविक बुरशीनाशक जे आहे ट्रायकोडर्मा विरिडी. हे एक जैविक बुरशीनाशक आहे. हे इतर ज्या आपल्या मातीतल्या घातक बुरशी त्यांच्यावर जगतं, त्यांना खातं आणि हे स्वतः जगतं. हे असं अतिशय उपयुक्त आणि सर्व बुरशींचा नायनाट करणारं हे जैविक बुरशीनाशक आहे. हे काम काय करतं, हे कोणत्या रोगावर नियंत्रण करतं हे पुढे मी सांगणार आहे 1 मिनिटात, त्यासाठी व्हिडिओ महत्त्वाचा आहे. हे जैविक बुरशीनाशक जे आहे ट्रायकोडर्मा विरिडी हे आपण 1 किलो ह्याच्यामध्ये वापरणार आहोत. आता याच्यामध्ये वापरल्यामुळे ह्याचं काय होणार आहे, आपलं हे जे 1 किलो मध्ये जेवढे सूक्ष्मजीव असणार आहे ट्रायकोडर्माचे ते आपण याच्यात टाकल्यामुळे याचं मल्टिप्लिकेशन जे आहे ते आपल्याला कोट्येच्या संख्येने आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे याचा वापर आपण जीवामृतात करत आहोत, जेणेकरून याचं मल्टिप्लिकेशन होईल आणि आपल्याला रिझल्ट मिळेल. जीवामृतामुळे आपल्याला मातीला पिकाला फायदा होणार आणि आपला ट्रायकोडर्मामुळे फायदा होणार, असा आपल्याला डबल बेनिफिट घ्यायचा आहे. हा माझा मुख्य उद्देश आहे यामध्ये सांगण्याचा. त्याच्यानंतर जो मुठभर आपण माती घेत असतो जीवामृतामध्ये आपण ती घेत नाहीत, कारण आज आपल्याकडे ट्रायकोडर्मा उपलब्ध आहे सूक्ष्मजीव, आपल्याला यालाच मल्टिप्लाय करायचं आहे, जेणेकरून आपला बुरशीचा पूर्णपणे नायनाट होणार आहे मातीतल्या. त्यामुळे आपण हे घेतलेलं आहे. आपण आता प्रक्रियेला लगेच सुरू करूया. सगळ्यात पहिल्यांदा प्लास्टिकच्या ड्रम मध्ये 160 लिटर पर्यंत पाणी भरून घ्या. पाणी वाहत असलं तर जास्त ऑक्सिजन, जास्त जीवाणू, जास्त ताकदवान जीवामृत बनन. कोणतं पाणी घ्यायचं नाही, थेट नळाचं ज्याच्यात क्लोरीन असणार आहे, साचलेलं दुर्गंधीयुक्त खारट क्षारयुक्त रसायन मिसळलेलं पाणी, लय गरम आणि लय थंड आपल्याला घ्यायचं नाही. त्याच्यानंतर 10 लिटर गोमूत्र टाका. जीवामृतामध्ये देशी गायच्या गोमूत्राचे काय फायदे, उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढते, नैसर्गिक नायट्रोजन व सूक्ष्म अन्नद्रव्य मिळतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, किण्वन प्रक्रिया जलद होते, पिकाची वाढ व मुळाची ताकद वाढते. त्यानंतर पुढचा घटक म्हणजे 2 किलो गुळाचं पाणी टाका.
ते कशासाठी टाकायचे, तर जीवाणूंना अन्न देण्यासाठी. गुळात साखर, कार्बन असतो, त्यामुळे उपयुक्त जीवाणू पटकन वाढतात. किण्वन प्रक्रिया जलद व्हावी म्हणून जीवाणू सक्रिय होतात. जीवामृत आपल्याला लवकर तयार होतं. त्यानंतर कोणत्याही डाळीचं 2 किलो पीठ आपल्याला टाकायचं आहे. जीवामृतामध्ये डाळीचं पीठ प्रोटीनचा सोर्स असल्यामुळे जीवाणूंना अन्न बनतं, जीवाणूची संख्या वाढवतं, नायट्रोजन पुरवतं, माती जिवंत करतं आणि पिकाची वाढ व फुलधारणा सुधारते. नैसर्गिकरित्या पोषक अन्नद्रव्य उपलब्ध करून देतं. आणि हे जे पीठ आपण टाकलंय त्याला व्यवस्थित हाताने त्याच्या गाठी एकदम बारीक करून त्याला एकजीव करून घ्यायचे, पाण्यात मिक्स करून घ्यायचे, जेणेवाटं आपलं ते ड्रिपला जायला. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा घटक जो आपण टाकलाय तो 200 ग्राम ट्रायकोडर्मा पावडर. जर तुमच्याकडे जास्त असेल तर तुम्ही टाकू शकतात. ही एक मित्र बुरशी आहे जी सर्व प्रकारच्या बुरशीजन्य रोगावर नियंत्रण करते, जसं की मूळकूज, खोडकूज, रोप कुजवणे, त्यानंतर फायटोप्तराचे रोग असतील. या व्यतिरिक्त ही एक जैविक उपयुक्त बुरशी जमिनीतील सेंद्रिय पदार्थ कुजवती, डिकम्पोजर सुद्धा आहे, जमिनीतील अन्नद्रव्य उपलब्ध करून देते, निमाटोड कंट्रोल करते, NPK विरघळणारे जीवाणू आपल्या जवळ बोलवते, फॉस्फरस विरघळायचं काम सुद्धा करते आणि खूप जास्त काळापर्यंत मातीत राहते. इतके फायदे आपल्याला ट्रायकोडर्माचे पाहायला मिळतात. त्यानंतर या संपूर्ण मिश्रणाला लाकडी काठीच्या साहाय्याने व्यवस्थित ढवळून घ्या, जेणेकरून ते पूर्णपणे एकजीव होईल. सर्वात महत्वाचा घटक म्हणजे जे शेणाचं गटोड आहे 10 किलोचं, ते बांधून घ्यायचे आणि ते यामध्ये दाखवल्याप्रमाणे सोडायचे. आता हे शेण काय काम करतंय, उपयुक्त आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य मिळवून देतं पिकाला, उपयुक्त जीवाणूंचा स्रोत आहे, मातीची सुपीकता जिवंतपणा वाढवतं, माती सुधारणा, माती भुसभुशीत करणे, अशा असंख्य फायदे आपल्याला देशी गायच्या शेणाचे पाहायला मिळतात. आणि जर त्याला जर मदत करण्यासाठी जर हे प्रॉब्लेम होत असेल तर असं थोडंसं दोरी बांधून तुम्ही झाडाच्या खाली एखाद्या साईडला त्याला लटकू शकतात, म्हणजे तुम्हाला त्याचा व्यवस्थित निचरा पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण सगळं साहित्य टाकलंय. आता थोडीशी जागा वर रिकामी होती, परत एकदा थोडं पाणी भरत आहे. परंतु इथं एक आपल्याला काळजी घ्यायची, 10 ते 15 लिटरचा स्पेस आपल्याला वरती ठेवायचा आहे, कारण जी फर्मेंटेशनची प्रोसेस होती त्याच्यामुळं वरी ते हे जे आपलं द्रावण आहे, हे जीवामृत आहे, जे बुरशीनाशक जीवामृत आपण बनवलंय ते वरती येतं, जेणेकरून हे बाहेर पडणार नाही, वाहून आपल्याला त्याचं नुकसान होणार नाही. त्यामुळे एक 10 ते 15 लिटर आपल्याला ही जागा वरी शिल्लक ठेवायची. तर शेतकरी मित्रांनो, आता हे पूर्ण द्रावण झालंय. आता आपल्याला थंडी असल्यामुळे हे 5 दिवस झाडाखाली आपण असंच थंड सावलीमध्ये ह्याला ठेवणार आहोत आणि सकाळ संध्याकाळ मी याला 2 मिनिटं ढवळणार आहे. आता आपण डायरेक्ट भेटूयात 6 दिवसांनी. तोपर्यंत शेतकरी मित्रांनो, आता आपलं हे बुरशीनाशक जीवामृत जे होतं ते 6 दिवसानंतर परफेक्ट असं एकदम बनलंय. आणि आता तुम्ही इथं पाहू शकतात, हे आपण जे बनवलंय हे ड्रिप वॉटर पण सोडण्यासाठी एकदम असं क्लिअर आहे. तर आता आपल्याला याला 200 लिटर आपण बनवायला ठेवलेले. तर आणि ह्याचा थोडा आता 5व्या दिवशी आपल्याला हलका आंबट आणि गोड असा वास पाहायला मिळतोय. तर आता ह्याच्यातलं 200 लिटर मधलं आपल्याला 100 लिटर लगेच सोडायचे आणि उरलेलं जे 100 लिटर आहे त्यामध्ये परत आपल्याला 100 लिटर पाणी टाकायचे, 5 दिवस ठेवायचे आणि परत एकदा मग जे 200 लिटर आहे ते सोबतच सोडायचे. असं टोटल आपल्याला ह्याचा डबल फायदा घेता येतोय, 300 लिटर पर्यंत सोडायचे. आता मित्रांनो, तुम्ही इथं पाहू शकतात की हे जीवामृत गाळून घेताना आपण टाकलं तर कसल्याही प्रकारचा एक बारीक कण सुद्धा आपल्याला पाहायला मिळत नाही, म्हणजे जेणेकरून आपलं ड्रिप चॉपक होईल. इतकं क्लिअर हे असं एकदम आपलं बनलेलं आहे. आता व्हिडिओच्या शेवटी एकदम आपण याचं वापरण्याचं प्रमाण बघू. बुरशीनाशक जीवामृत वापरण्याचं प्रमाण 200 लिटर एकरी ड्रिपद्वारे किंवा पाट पाण्याने द्या. फवारणीसाठी 20 लिटर पंपाला 1 लिटर जीवामृत वापरा. कोणत्या अवस्थेत वापरावे? जीवामृत वापरण्याची योग्य अवस्था ही बी पेरणी किंवा रोप लागवडीनंतर आहे. मुळांची वाढ व जीवाणू सक्रिय होण्यासाठी. त्यानंतर शाखीय वाढीच्या अवस्थेत पान, फांद्या, झाडाची वाढ जोमदार होते. फुलोऱ्यापूर्वी फुलधारणा चांगली होते. फळधारणेच्या सुरुवातीला फळांची संख्या व आकार सुधारतो. फुलोरा पूर्ण असताना किंवा काढणीच्या अगदी आधी आपल्याला टाळायचं. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. आवडल्यास एक लाईक करा. काही प्रश्न असतील तर कमेंट करा. आणि अशाच 0 बजेट नैसर्गिक शेतीच्या व्हिडिओसाठी आजच कृषी मित्र आनंद या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.